पुढची बातमी ठाकरे बंधूंचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी वचननामा आज जाहीर होणार आहे। हा वचननामा प्रकाशित होण्यापूर्वी खासदार संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले। तसंच ठाकरेंच्या वचननाम्यापूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेत। या भेटीमध्ये वचननाम्यासंदर्भात बातचीत होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, ठाकरे बंधूंकडून आज वचननामा जाहीर करण्यात येणार आहे। सध्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत, काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, जर आपण पाहिलं तर 20 वर्षांनी खरं तर ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत आणि अनेक शिवसैनिकांसाठी किंवा मनसे सैनिकांसाठी आज खूप जास्त महत्त्वाचा दिवस असणार आहे। कारण की अलीकडच्या काळात आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी दोन्ही भावंडांनी अधिकृतरित्या युती जाहीर केली आणि आज या युतीचा संयुक्त असा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। दुपारी 1 वाजता शिवसेना भवनमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होईल। पण त्या हा जो सकाळचा जो वेळ आहे, यात हालचाली खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। मनसे राज ठाकरे जिथे राहतात शिवतीर्थ हे निवासस्थान, तिथे सकाळपासूनच मनसेच्या नेत्यांची ये-जा सुरू होती। काही मिनिटांपूर्वी ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद वैद्य हे राज ठाकरेंचे जुने मित्र आहेत, ते सुद्धा आले होते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रेस कॉन्फरन्सच्या आधी संजय राऊत दाखल झालेले आहेत शिवतीर्थवरती, राज ठाकरेंची भेट घेत आहेत। अर्थात पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे असतील ते मांडायचे असतील, त्या संदर्भात त्या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि एकंदरीतच त्या पत्रकार परिषदेचं स्वरूप कसं असेल त्या संदर्भात हे दोन्ही नेते जे आहेत ते चर्चा करतील। काही वेळाने उद्धव ठाकरे सुद्धा मातोश्रीहून शिवसेना भवनच्या दिशेने निघतील। आता हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे की उद्धव ठाकरे थेट शिवसेना भवनला जातात की त्याआधी ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी येऊन राज ठाकरेंची भेट घेतात, चर्चा करतात आणि दोन्ही भावंड एकत्र सेना भवनकडे जातात का, हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्यासोबत म्हणजे 20 वर्षांनी खरं तर राज ठाकरे शिवसेना भवनमध्ये जाणार आहेत। त्याच्यामुळे ही अनेक मनसैनिकांसाठी असेल किंवा शिवसैनिकांसाठी असेल, ही खूप जास्त मोठी गोष्ट आहे। एक नाही म्हटलं तरी त्यांच्यासाठी आजचा दिवस हा दिवाळीसारखा असेल की राज ठाकरे अनेक वर्षांनंतर शिवसेना भवनमध्ये जाणार आहेत। संकेत, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।